तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ओपन इंटरेस्ट काय असतं. ओपन इंटरेस्टचा वापर आपण स्विंग ट्रेडिंग असो, ऑप्शन ट्रेडिंग असो किंवा फ्युचर ट्रेडिंग असो कशाप्रकारे आपण करू शकतो आणि बेसिकली ओपन इंटरेस्टला कशाप्रकारे रीड करायचं सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण जरूर क्लिक करू शकता. चला तर आपण स्टार्ट करू ओपन इंटरेस्ट कन्सेप्ट. तर बेसिकली जो पण ऑप्शन ट्रेडिंग करतो, तर ऑप्शन ट्रेडिंग करो किंवा न करो, तर ओपन इंटरेस्ट ओके. तर बऱ्यापैकी लोकांनी हा शब्द ऐकला असेल की ओपन इंटरेस्ट ओके. तर की काय असते ते पण एक्सप्लेन करतो. तर त्याच्या आधी आपण पहिल्यांदा थोडक्यात ऑप्शन चेनचा आपण एक एपिसोड पण तयार केला आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी आहे. तर बेसिकली ओपन इंटरेस्ट म्हणजे काय असतं, तर हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे ओके. तर मुळामध्ये ज्या टायमिंगला आपण एक शब्द यूज करतो इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय की आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये आवड आहे, त्यावेळी आपण त्याला बोलतो आपण इंटरेस्ट आहे. तर इंटरेस्ट ज्यावेळी ॲड ऑन होणार, म्हणजे इंटरेस्ट ज्यावेळी वाढत जाणार, त्या टायमिंगला तो जो इंटरेस्ट आहे तो काय होईल, ॲड होत जाईल. आणि इंटरेस्ट जर का माझा नसेल तर मी त्यातून बाहेर पडणार, म्हणजे मी त्यातून बाहेर जाणार. म्हणजेच काय की ओपन आणि इंटरेस्ट ज्याला आपण जर का मर्ज केलं तर ओपन म्हणजे एखादी ओपन पोझिशन. म्हणजे सपोज XYZ, सपोज एक स्टॉक आहे, एक XYZ कंपनीचा शेअर आहे, ज्याला मी ₹1000 मी काय केलं, बाय केलं. मी ₹1000 बाय केलं आहे, बट मी त्याला अजून सेल नाही केला. म्हणजे मी फक्त जस्ट बाय करून ठेवलं आहे. आणि XYZ अजून एक दुसरा पर्सन आहे XYZ नावाचा, ज्यांनी ₹1000 तो शेअर काय केला आहे, सेल करून ठेवला आहे. म्हणजे मी ज्याच्याकडून बाय केला आहे तो कोणतरी सेलर असणार आणि ज्यांनी सेल केला आहे कोणतरी बायर असणार. म्हणजे ह्या दोघांकडं काय आहे, दोघांकडं एक नंबर ऑफ ओपन पोझिशन आहे, एक नंबर ऑफ ओपन पोझिशन. बिकॉज त्याला आपण कन्वर्ट नाही केलं, म्हणजे फक्त जस्ट बाय केलं आहे आणि होल्ड केलं आहे, त्याला बोलणार आपण ओपन पोझिशन. आणि बाय करून सेल केला म्हणजे मी पहिल्यांदा बाय केला, नंतरनं मी सेल केला, म्हणजे मीनं चेंज पोझिशन केली. मी माझी पोझिशन काय केली, चेंज केली. मी पहिल्यांदा बायला होती, नंतर सेलला गेली, म्हणजे माझी पोझिशन काय झाली, चेंज झाली. त्या कंडिशनला आपण बोलणार चेंज इन ओपन इंटरेस्ट. म्हणजे ओपन इंटरेस्ट म्हणजे काय की बऱ्यापैकी लोकांच्या त्याच्यावरती काय आहे, ओपन पोझिशन आहे, ओपन इंटरेस्ट आहे. त्या स्पेसिफिक इंटरेस्टवरती, त्या स्पेसिफिक पोझिशनवरती लोकांचा इंटरेस्ट वाढत चालला, म्हणजे चेंज इन ओपन पोझिशन काय होत चाललं आहे, ॲड होत चालले. आणि जर का त्या स्पेसिफिक पोझिशनवरती लोकांची पोझिशन जर का कमी होत चालली, तर ते ओपन इंटरेस्ट लोकांचा काय होत चालला आहे, कमी होत चालला आहे ओके. तर मुळामध्ये ओपन इंटरेस्ट म्हणजे काय की इंटरेस्ट लोकांचा किती आहे स्पेसिफिक पोझिशनवरती, त्याला थोडक्यामध्ये आपण बोलतो ओपन इंटरेस्ट. आणि शॉर्टकट की आहे OI ओके. तर OI हा जर का तुम्हाला शब्द दिसला तर समजायचं की ओपन इंटरेस्ट. आणि ओपन इंटरेस्ट म्हणजे लोकांची ओपन पोझिशन, त्याला बोलतो आपण ओपन इंटरेस्ट. तर हा झाला फर्स्ट की वर्ड. सेकंड आहे त्यामध्ये स्ट्राईक प्राईस. तर स्ट्राईक प्राईस म्हणजे काय असतं, तर हे पण आपण जाणून घेऊया. तर स्ट्राईक प्राईस म्हणजे काय आहे की जनरली आपण कोणत्या पण सेगमेंटमध्ये काम करत असेल, सपोज ऑप्शन कॅटेगरीमध्ये, तर सपोज निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल, कुठला पण एखादा XYZ स्क्रिप्ट जरी असेल, फॉर एक्झाम्पल HDFC बँक असेल, तर प्रत्येक स्क्रिप्टचा किंवा प्रत्येक इंडेक्सचा एक सर्टन नंबर असतो, एक सर्टन व्हॅल्यू असते, त्याला बोललं जाते स्पॉट प्राईस. त्याला काय बोललं जाते, स्पॉट प्राईस. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आपण आत्ताच्या घडीला आपण एक्झाम्पल घ्यायला गेलो, तर निफ्टीचं जे करंट मार्केट प्राईस आहे, जे लास्ट ट्रेडेड प्राईस आहे, तर सपोज एक्झाम्पल अजून करूया की 23,800 ही निफ्टीचं लास्ट ट्रेडेड प्राईस आहे किंवा करंट मार्केट प्राईस आहे. तर जी करंट मार्केट प्राईस असते त्याचंच नाव आहे ऑलमोस्ट, किंवा त्याला असं रिप्रेझेंट केलं जातं की स्पॉट प्राईजवरती. किंवा बँक निफ्टी सपोज आत्ता सपोज आहे 50,000च्या आसपास किंवा 50,005ला, तर स्पॉट प्राईस काय झाला, 50,005 झाला. तसं HDFC बँक सपोज आत्ताच्या डेटला सपोज ₹1700 आहे, तर 1700 हा काय झाला, त्याचा स्पॉट प्राईस झाला. आता स्पॉट प्राईस हा किती पण असू शकतो,
स्पॉट प्राईस म्हणजे थोडक्यामध्ये करंट मार्केट प्राईजला आपण स्पॉट प्राईस रिप्रेझेंट करतो. सेकंड आहे स्ट्राईक प्राईस. स्ट्राईक प्राईस म्हणजे काय, तर असे प्राईस ज्याचं जे कॉन्ट्रॅक्ट जे आहे किंवा त्याचं जे प्राईस आहे ते स्टँडर्ड आहे. म्हणजे जसं 1 लिटर 2 लिटर हे स्टँडर्ड आहे, त्या प्रमाणामध्ये त्याच्या जे प्राईस आहेत त्या काय स्टँडर्ड आहेत. तर स्टँडर्ड प्राईजलाच आपण त्याला काय बोलतो, स्ट्राईक प्राईस बोलतो. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल निफ्टीमध्ये जर आपल्याला ट्रेड करायचं आहे तर 23,800 तर ही एक स्टँडर्ड प्राईस झाली. ह्याच्यावरती किंवा ह्याच्या खालती तुम्हाला 50चा गॅप दिसणार, जो की 23,850 असणार आणि 23,750 असणार. म्हणजे काय, दर 50 पॉईंटनी ही जी स्ट्राईक प्राईस जी आहे हा काय होत चालली आहे, एकतर वाढत चालली आहे किंवा कमी होत चालली आहे. सिमिलरली बँक निफ्टीमध्ये 100वरती असते, HDFC बँकमध्ये ते बघायला पाहिजे कितीचा गॅप आहे. प्रत्येकाचा त्यामध्ये थोडासा वेगवेगळा व्हरायटी असू शकते. ओके, तर आपण पहिल्यांदा काय बघितला होता, ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, तर लोकांची ओपन पोझिशन जी आहे त्याला बोलतो आपण ओपन इंटरेस्ट. आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे काय आहे की लोकांची जी ओपन पोझिशन आहे ती जर का ॲड होत चालली, म्हणजे सपोज सुरुवातीला 23,800चा एखादा स्ट्राईक प्राईस आहे, ह्याच्यावरती कॉल ऑप्शन असेल किंवा पुट ऑप्शन असेल. ओके, पुट ऑप्शनचं या साईडला रिप्रेझेंट करतात, कॉल ऑप्शनचा लेफ्ट साईडला रिप्रेझेंट करतात. ओके, तर कॉल ऑप्शनमध्ये सपोज ओपन इंटरेस्ट आहे 23,800चा 1.5 लाख. ओके, तर याच्यामध्ये 1.5 लाख आपण याचं लिहूया. 1.5 लाख हा पहिल्यांदा ओपन इंटरेस्ट होता. म्हणजे त्याचा अर्थ असा असू शकतो की कॉल ऑप्शन म्हणजे हे जे कॉल ऑप्शन आहे, जनरली ऑप्शन चेन जी असते ही ऑप्शन सेलरची आहे असं रिप्रेझेंट केलं जातं आहे. बट त्याच्यामध्ये बायर पण असू शकतात आणि सेलर पण असू शकतात, बट मोस्टली सेलर असतील असं रिप्रेझेंट केलं जातं आहे. म्हणजे कॉल ऑप्शनला काय केले असेल, त्यांनी सेल केले असतील. ओके, तर 1.5 लाखाची ओपन पोझिशन आहे कुणाची, कॉल ऑप्शनची 23,800च्या स्ट्राईक प्राईजला. आता चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे काय की सुरुवातीला 1.5 लाखाची ओपन पोझिशन होती, आता सपोज 1.2 लाखाची झाली. म्हणजेच काय, त्याच्यामधले 30,000चा जो ओपन इंटरेस्ट आहे हा काय झाला असेल, कमी झाला असेल. किंवा सपोज नंतरचा चेंज इन ओपन इंटरेस्ट जर का 1.8 झाला तर 30,000चा ओपन इंटरेस्ट त्याच्यामध्ये काय झाला, वाढला, ॲड ऑन झाला. तर ते ॲड झाला म्हणजे काय मिनिंग असेल आणि कमी झाला म्हणजे काय मिनिंग असेल हे पण आपण थोडक्यात बघणार आहे. ओके, तर एकदा आपण काय करूया, एकदा आपण ऑप्शन चेन जी आहे हे आपण बघू डायरेक्टली, म्हणजे जास्त करून आपल्याला ह्याच्यामध्ये बेनिफिट बघता येईल. ओके, तर सोप्या भाषेमध्ये जर का आपण ह्याच्यामध्ये आलो तर इथं आपण थोडक्यात आपण येऊया ऑप्शन चेन. मी त्याच्यामध्ये निफ्टीचे ऑप्शन चेन घेतो. इथं जर का आपण बघायला गेलो निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये तर ह्याच्यामध्ये आले आपल्याला, ह्याच्यामध्ये स्ट्राईक प्राईस आला आहे, या साईडला कॉल ऑप्शन आहेत, या साईडला पुट ऑप्शन आहे, या साईडला ओपन इंटरेस्ट आहे OI, आणि ह्या साईडला चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे. ॲक्च्युली ओपन इंटरेस्ट पाहिजे आपल्याला, त्यानंतर आपण चेंज इन ओपन इंटरेस्ट बघू शकतो आहे. ओके, तर आपण NSEचीच ऑप्शन चेन डायरेक्टली बघूया, NSE ऑप्शन चेन. ओके, तर जर का आपण गुगलला NSE ऑप्शन चेन सर्च केलं तर आपल्याला रेडीमेड भेटून जात आहे. ओके, तर याच्यामध्ये निफ्टीचं ऑप्शन चेन आली. याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इकडं आहे कॉलचा विंडो, या साईडला आहे पुटचा विंडो. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो 23,800 जे की 23,800 आहे, आणि इथं आपल्याला काय दिसतं आहे, इथं दिसतं आहे आपल्याला 96,453. ओके, तर ओपन इंटरेस्ट किती आहे, 96,453. आणि पुट साईडला ओपन इंटरेस्ट किती आहे, सेम स्ट्राईक प्राईससाठी 21,237. ओके, तर ऑप्शन चेनमध्ये ओपन इंटरेस्ट कशा प्रकारे रीड करूया, तर हे आपला पार्ट 2 आहे. तर आपण बघूया कशा प्रकारे आपण ऑप्शन चेनमध्ये ओपन इंटरेस्ट रीड करू शकतो. तर सुरुवातीला त्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की कॉल ऑप्शन जे आहे याचा मिनिंग काय आहे, की जर का मी ॲज अ ऑप्शन बायर आहे, तर मी जर का कॉलला बाय केला तर माझा जो व्ह्यू आहे मार्केटसाठी हा बुलिश असेल, मला वाटते मार्केट अपसाईड जाणार आहे, देन त्या ठिकाणी मी कॉल ऑप्शनला बाय करू शकतो आहे. जर का मी ॲज अ ऑप्शन सेलर आहे तर माझा व्ह्यू त्याच्यामध्ये उलटा होणार, म्हणजेच मला वाटते मार्केट पडणार आहे तर मी कॉल बाय नाही करणार, मी त्या कंडिशनला कॉलला सेल करू शकतो कारण की मी ऑप्शन सेलर आहे. ओके, तर हे झाला फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन फॉर पुट ऑप्शनसाठी जर का मी ॲज अ ऑप्शन बायर असेल तर मार्केट जर का पडत असेल देन मी पुटला बाय करू शकतो, पण मार्केट जर का
वाढत असेल देन मी त्या कंडिशनला पुटला सेल करू शकतो ॲज अ ऑप्शन सेलर. मग जर का आपण ऑप्शन चेन स्टडी करतो आहे तर त्या कंडिशनला आपला जो व्ह्यू आहे हा ॲज अ ऑप्शन बायरवरून ॲज अ ऑप्शन सेलरवरती गेला पाहिजे. म्हणजेच काय की माझा व्ह्यू ऑप्शन सेलरचा असला पाहिजे. भले आपण ऑप्शन बाईंग करा किंवा ऑप्शन सेलिंग करा, आपण ऑप्शन सेलिंगच्या पर्स्पेक्टिव्हमध्येच आपण ऑप्शन चेन रीड करू शकतो. ऑप्शन बाईंगच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण ऑप्शन चेन रीड करायला आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकतो आहे. तर आपण काय करतो आहे की जर का मी ऑप्शन चेन रीड करतो आहे तर त्या कंडिशनला ॲज अ ऑप्शन सेलरचा माइंडसेट माझ्या डोक्यात असला पाहिजे. जर का मी कॉल ऑप्शनला नोट करतो आहे तर माझा निगेटिव्ह साईडचा व्ह्यू असला पाहिजे. जर का मी पुट ऑप्शन नोट करतो आहे तर माझा पॉझिटिव्ह साईडला व्ह्यू असला पाहिजे. म्हणजे जर का पुट सेल याचा अर्थ मार्केट पॉझिटिव्ह, कॉल सेल याचा अर्थ मार्केट निगेटिव्ह. एवढं वाक्य तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट करून नोट डाऊन करू शकता. आता आपण येऊया याच्यामध्ये ओपन इंटरेस्टवरती. कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट सपोज स्ट्राईक प्राईस आहे 23,800. आता ह्याच्यामध्ये सपोज पहिला ओपन इंटरेस्ट आहे, सपोज ॲझ्युम करूया 1,00,000. तर 1,00,000 ओपन इंटरेस्ट आहे याचा अर्थ 1,00,000 ओपन पोझिशन आहे कुणाची, कॉल सेलरची असू शकते असा अंदाज आहे. 100% असेल, नो वन नोज, बट असू शकते असा अंदाज आहे. म्हणजे 23,800चा जो स्ट्राईक प्राईज आहे ह्या स्ट्राईक प्राईजवरती सगळ्यात जास्त ओपन पोझिशन आहे 1,00,000ची. आणि सपोज ह्याच्या खाली एक स्ट्राईक प्राईज आहे जी आहे 23,900ची. ह्याच्यामध्ये सपोज ओपन इंटरेस्ट आहे सपोज 50,000चा असा आहे, असं ॲझ्युम करूया. बघूया किती आहे, 23,000. त्यानंतर सपोज हे 24,000 आहे. 24,000वरती सपोज ओपन पोझिशन आहे 2,00,000ची. याचा अर्थ असं आपल्याला काय समजतो आहे की स्ट्राईक प्राईस म्हणजे फिक्स कॉन्स्टंट प्राईस जे की 24,000 जो की एक सायकोलॉजिकल नंबर आहे, त्या सायकोलॉजिकल नंबरच्या जवळ 2,00,000ची म्हणजे सगळ्यात जास्त ओपन पोझिशन आहे. मग जेवढी जास्त ओपन पोझिशन असणार ते ॲक्टिंग ॲज अ सपोर्ट किंवा ते ॲक्टिंग ॲज अ रेजिस्टन्स. म्हणजे जेवढी नंबर ऑफ ओपन पोझिशन जेवढे जास्त असणार तेवढं ते सपोर्टचं किंवा रेजिस्टन्सचं काम करणार. आता ह्या कंडिशनला 23,800चा 1,00,000चा ओपन इंटरेस्ट असेल तर 23,900चा सपोज 50,000चा ओपन इंटरेस्ट आहे किंवा 24,000चा सपोज 2,00,000चा. जेवढा नंबर ऑफ ओपन इंटरेस्ट जास्त असणार तेवढं ते स्ट्रॉंग असणार. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे की ती ओपन इंटरेस्ट जास्त आहे. तर 24,000ला कॉल ऑप्शनमध्ये सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट आहे 2,00,000चा. तर आपण असं कन्सिडर करू शकतो की 2,00,000चा ओपन इंटरेस्ट सगळ्यात जास्त आहे. म्हणजे 24,000 सध्याच्या कंडिशनला हे स्ट्रॉंगेस्ट लेवल आहे किंवा स्ट्रॉंगेस्ट रेझिस्टन्स आहे. ओके, रेझिस्टन्स आहे. बिकॉज का रेझिस्टन्स असणार, कारण आत्ता सपोज मार्केट आहे 23,750 किंवा 780च्या आसपास सपोज मार्केट आहे. तर इथून आपण कुठला स्ट्राईक प्राईस बघतो आहे 24,000, जे की याच्या उपर आहे म्हणजे वरती आहे. 24,000चा स्ट्राईक प्राईस आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आपण काय बघतो आहे, कॉल साईड बघतो आहे. मग कॉल साईड बघतो याचा अर्थ आपण पहिल्यांदा आपला व्ह्यू काय आहे निगेटिव्ह. बिकॉज मी पहिलाच काय डिस्कस केलं आहे, ऑप्शन चेन आपण रीड करत असेल तर ऑप्शन बाईंग पर्स्पेक्टिव्ह जायचं नाही आहे, ऑप्शन सेलिंग पर्स्पेक्टिव्ह द्यायचा आहे. मग सेलिंग पर्स्पेक्टिव्ह जर का जात असेल आपण तर कॉल ऑप्शनसाठी कॉल जेवढा जास्त असणार किंवा कॉल साईड ही पूर्ण निगेटिव्ह साईडच असते. म्हणजे 24,000चा जर का स्ट्राईक प्राईसच्या समोर 2,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे म्हणजे याचा अर्थ की 2,00,000 हे काय झाला स्वतःच्यामध्ये रेझिस्टन्स झाला म्हणजे निगेटिव्ह झाला. ओके, तर 2,00,000 काय आहे ओपन इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये 24,000साठी, तर 24,000 काय झाला स्ट्रॉंगेस्ट रेझिस्टन्स झाला. त्यानंतर सपोज 23,600 किंवा 500चा नंबर आहे आणि इकडं पुट साईड आपण बघतोय फॉर एक्झाम्पल आणि इथं 2,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे किंवा 3,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे आणि 23,800वरती 1,50,000चा ओपन इंटरेस्ट आहे. तर जेवढा नंबर ऑफ ओपन इंटरेस्ट जास्त तेवढं ती स्ट्रॉंग असणार आहे, तेवढं त्याच्यामध्ये नंबर ऑफ ओपन पोझिशन स्ट्रॉंग आहे. तर पी साईड आहे याचा अर्थ काय असणार ऑप्शन चेनमध्ये पॉझिटिव्ह असणार. म्हणजे हे काय काम करणार 23,500 हे काम करणार स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट. का स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट झाला, सपोर्ट का नाही झाला, स्ट्रॉंगेस्ट का झाला, कारण की ओपन इंटरेस्ट जास्त आहे. म्हणजे लोकांचा ओपन पोझिशन सगळ्यात जास्त त्या स्ट्राईक प्राईजवरती जेवढा जास्त असणार तेवढं ओपन इंटरेस्ट स्ट्रॉंग असणार. तेवढं स्ट्राईक प्राईस ती स्ट्रॉंग असणार, तेवढाच तो लेवल स्ट्रॉंग असणार. ओके, तर हे आपण स्टडी करू शकतो. याच्यामध्ये जर का आपण थोडक्यात आलो याच्यामध्ये तर करंट कंडिशन आपल्याला काय बघायला भेटते की 23,800
23,850 किंवा 23,800 जर का आपण बघायला गेलो, 23,900 जर का बघायला गेलो, तर याच्यामध्ये 2 लाखाचा ओपन इंटरेस्ट याच्यामध्ये यायला जो की 24,000च्या आसपास आहे, जो की 2,03,649. म्हणजे हा नंबर जेवढा मोठा असणार तेवढा हा स्ट्रॉंगेस्ट रेझिस्टन्स असणार. आणि जर का आपण बॉटम साईडला बघायला गेलो तर याच्यामध्ये 1,40,000ला काय यायला लागला आहे, तर 23,500ची स्ट्राईक प्राईस यायला लागली आहे. म्हणजे सध्या मार्केट सपोज ॲझ्युम करूया की सध्या मार्केट आहे 23,000, याच्यामध्ये डायरेक्टली बघू आपण कितीला मार्केट आहे. तर ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सध्या निफ्टी आहे 23,739ला आहे. सपोज ॲझ्युम करूया XYZ, इथं नंबर डायरेक्टली असणार 23,739ला निफ्टी आहे. ओके, तर ह्या कंडिशनला 23,739 म्हणजे 23,500 हा काय झाला स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट झाला आणि 24,000 हा काय झाला स्ट्रॉंगेस्ट रेझिस्टन्स झाला. ओके, तर हे कशाप्रकारे आपण फाइंड आउट केला, ओपन इंटरेस्टला बघून आपण स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आणि स्ट्रॉंगेस्ट रेझिस्टन्स फाइंड आउट केलं. एकदा रिकॅप करूया म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आता याच्यामध्ये जर का आपण आलो याच्यामध्ये तर सिम्पल भाषेत एवढं लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट थिंग ऑप्शन चेनमध्ये हे रीड करायचं आहे आपल्याला की नंबर ऑफ ओपन इंटरेस्ट केवढा जास्त आहे. तर कुठं जास्त आहे, कोणत्या स्ट्राईक प्राईसच्या समोर जास्त आहे, तेवढ्या 2 स्ट्राईक प्राईस बघायचे आहे, कॉल साईड आणि पुट साईड. पुट साईडच्या समोर जी पण स्ट्राईक प्राईस स्ट्रॉंग असेल, पुट साईडच्या समोर जी पण ओपन इंटरेस्ट स्ट्रॉंग असेल, जेवढा जास्त ओपन इंटरेस्ट असेल ती स्ट्राईक प्राईस स्ट्रॉंगेस्ट सपोर्टचं काम करते. कॉल साईडला जेवढा नंबर ऑफ ओपन इंटरेस्ट जास्त आहे तेवढं ते काय काम करते, स्ट्रॉंगेस्ट रेझिस्टन्सचं काम करते. तर हा झाला फर्स्ट पॉईंट ओपन इंटरेस्टमधला, ज्याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट काय असतो, ओपन इंटरेस्ट कसा रीड करायचा आणि ओपन इंटरेस्टवरनं आपल्याला स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आणि स्ट्रॉंगेस्ट रेझिस्टन्स कशाप्रकारे आपल्याला मिळू शकतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल देन डेफिनेटली लाईक करू शकता. आणि जर का तुम्हाला असेच वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल नेक्स्ट व्हिडिओ देन तुम्ही कमेंट करा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकतो.